रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचं लोकेशन खूप सुंदर आणि चांगलं आहे आणि सुंदर आणि चांगल्याच लोकेशनला नवा कोरा आणि खरं तर सॅम्पल फ्लॅट म्हटलं तरी चालेल, कारण फुल्ली फर्निश हा 1 BHKचा फ्लॅट असणार आहे। आणि विशेष म्हणजे नौपाडा MG रोडवरती भास्कर कॉलनीला लागून किंवा ठाणा स्टेशनपासून पायी 10 मिनिटं चालत जाऊ किंवा 2 मिनिटं तुम्ही नाशिक मुंबई हायवेला लागणार आहात। 3 नाक्याच्या पुढ्यानंतर कोपरी ब्रिजच्याच जवळ असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। हा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर जे सामान तुम्ही ह्या फ्लॅटमध्ये बघणार आहात, हा जे दिसतंय ते तसं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे। आणि याच्यासोबत कार पार्किंग ही एक आपल्याला मिळणार आहे आणि फर्निचर पण मिळणार आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर 3,500 रुपयाचा 1 वर्षाचा मेंटेनन्स आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे। आणि अशाच पद्धतीचा हा 555 कार्पेट असणारा एक 1 BHKचा फ्लॅट आहे। 555 हा मात्र युजेबल कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे। आणि ह्याचं एकच चांगली गोष्ट आहे की ठाणा स्टेशनपासून किंवा मुंबई नाशिक कोपरीच्या ज्या ब्रिजपासून जवळ असणारा फ्लॅट आहे। नौपाडा MG रोडला हा फ्लॅट असणार आहे। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 18 माळ्याची बिल्डिंग आहे। लोअर फ्लोअरला आपला हा फ्लॅट असणार आहे। जर तुम्ही ह्या कॉम्प्लेक्समध्ये आलात तर तुम्ही पलीकडल्या साईडला जर बघितलं एवढी मोठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची लॉबी तुम्हाला मिळणार आहे। पलीकडे जर आपण गेलो तर 3 फ्लॅट आहे, माझ्या मागच्या साईडला पण 3 फ्लॅट आहे। टोटल 6 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील आणि 2 लिफ्ट मात्र इथे प्रॉपरली नीटनेटक्या चांगल्या पद्धतीने सेट केलेल्या आहेत। गार्डन याची उपलब्ध आहे आणि जर तुम्ही बघितलं तर जिमही उपलब्ध आहे। याच्यापेक्षा जास्त ॲम्युनिटीज मात्र इथे नक्की नसणार आहे। याचं एक युनिकनेस हेच आहे, ठाणा स्टेशनपासून हे जवळ असणारं घर असणार आहे। ज्या वेळेला बाहेर आपण पडणार आहोत, बाहेर येताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट फ्लॅट असणार आहे। आणि आता जर आपण आतमध्ये आलो तुम्ही बघू शकता, हा असं इंटिरियरचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की काम केलेलं आहे। सोफा, ड्रेसिंग टेबल, TV हे युनिट, अगदी पडदे म्हणलं तरी आपल्याला मिळणार आहेत। ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही जे काय बघताय ते सगळं आपल्याला नीटनेटकं चांगल्या पद्धतीचं नक्की मिळणार आहे। इकडे जर आपण आलो तर इथे तुम्ही बघू शकता, हा तुमचा सकाळचा ऊन येणारा पार्ट आहे। म्हणजे ईस्ट तुमचं आहे, सकाळचं ऊन तुमचं ह्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या हॉलमध्ये प्रॉपर तुम्हाला मिळणार आहे। हा जो ब्रिज चढणारा आपण चढतोय, हा ब्रिज तुमचा डायरेक्ट निघतो तिकडे हरिनिवास सर्कलला निघतो। आणि हा जो पलीकडनं जाणारा जो रोड आहे इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती तुमचा मुंबई नाशिक रोड असणार आहे, कोपरी बीचच्या तिथला। तर अशा पद्धतीचं हे लोकेशन आहे। लोकेशन तुमच्या सरस्वती शाळा जवळ आहे इकडनं। हॉल जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला यांनी बैठकीचा प्रबंध केलेला आहे। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं त्यांनी डायनिंगचा प्रॉपर डायनिंगचं सगळं इकडे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ही डायनिंगसाठी अधिक त्या साईडला बसण्यासाठी इथं त्यांनी अशा पद्धतीचं डिझाईन ऑलरेडी चांगल्या पद्धतीचं केलं आहे। फॉल सिलिंगचं काम असेल। नंतर हॉलच्या इमिडिएटली आपण इथे आलो तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी मोठं चांगलं भरगतचं मोठं आहे। आणि नंतर ह्याच्यामधनं वॉशरूममधनं जर आपण बाहेर आलो तर तुम्ही बघू शकता इथे खूप मोठं अशी जागा दिलेली, जिथं हे कपाट म्हणा, हे सगळं तुमचं फ्रीज वगैरे ह्या सगळ्या साईडला लागेल। इथं तुमचं कपाट बनलेलं आहे, तिथं फ्रीज आणून ठेवलं की विषय संपला। त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर मॉड्युलर किचन, गॅसची पाईपलाईन वगैरे ते सगळं आलेलं आहे, तुम्हाला ह्या अशा पद्धतीचं मिळेल। नंतर इकडे जर आला तर ड्राय बाल्कनीसाठी तुम्हाला भरगतचा असा स्पेस आहे, कारण इकडनं जरी तुम्ही बघितलं तर ही जागा अधिक तुम्ही ह्या साईडला जरी आला तर इथं वॉशिंग मशीनसाठी खूप मोठी जागा असणार आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं 555 युजेबल कार्पेट म्हणण्यामागं हीच कारण आहे की हे जे बाकीचे एरिया आहेत ते सगळे त्या पद्धतीचे आहेत। आणि नंतर ज्यावेळेला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल, ज्यावेळेला किचनच्या आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बेडरूमकडे जातात आणि ज्यावेळेला बेडरूमकडे आपण येतो त्यावेळेला ह्या साईडला जर आलात तर हे बघू शकता किती चांगल्या पद्धतीचं यांनी हे कपाट मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे। कपाट त्यांनी चांगलं बनवलेलं आहे। तुमचं मस्तपैकी बेड लागलेला आहे, बेडच्या पाठीमागं पण हे सगळं काम वरती फॉल सिलिंग, फॅन बिन सगळं लावून बिवून सगळं टकाटक आहे। पुढे एक TV युनिटसाठी बनवले गेलेलं आहे ऑलरेडी TV युनिट। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे। आणि त्याच्यानंतर परत इकडे ह्या साईडला जरी आलो तर ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला इकडेही मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। आता हा फ्लॅट जर आपण बघितला तर हा ज्या मंडळींना ठाणा स्टेशनला जवळ हवं आहे, लांब जाणं येणं जरा थोडंसं त्रासदायक होतं आहे आणि स्टेशन जवळ पाहिजे किंवा मुंबई हायवेला वगैरे मुंबईकडे जायला आम्हाला जवळ घर पाहिजे आणि त्याच लोकांसाठी मला असं वाटतं हे नीटनेटकं इकडे
असू शकतं. बेडरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला इकडे पण जागा आहे, ह्या साईडला पण जागा आहे, पलीकडल्या साईडला पण जागा आहे. अधिक तुम्ही इकडे जर आला तर इथं पण तुम्हाला बाल्कनीचं स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान ऑलरेडी सोय दिलेली आहे. आणि जर तुम्ही इकडनं बघितलं तर इकडलं पण तुम्हाला सकाळचं ऊन मात्र व्यवस्थित येणार. घरामध्ये उजेड चांगला आहे, ऊनही सकाळचं तुम्हाला येणार आहे. चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे. आल्यानंतर काहीच काम करायची गरज नाही आहे. जे वरचं जे सामान हातात लागणार आहे ते सामान घेऊन आलं, कपडे वगैरे तरी भरपूर झालं, बाकी सगळं रेडी आणि सुव्यवस्थित आहे. आता हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट आपल्याला इन्क्लुडिंग सगळं मिळणार आहे. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, मेंटेनन्स 1 वर्षाचा, ते सगळं येऊन 1,45,00,000 रुपये त्यांनी कोट केलेली अमाऊंट आहे. नौपाड्याचा फ्लॅट आहे. मी नौपाड्याचा फ्लॅट परत म्हणतोय कारण नौपाडा लोकेशन सांगायचं आहे मला. ठाणा स्टेशनपासून 10च मिनिटाच्या अंतरावरती फ्लॅट असणार आहे. म्हणून 1,45,00,000 1.45 ऑल इन फ्लॅट असणार आहे. पण समोर बसल्यानंतर मात्र त्याचं पॅकेज जे आहे ते आपण कमी करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि चांगल्या पद्धतीचे रोज घरं दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ते तुम्ही सगळे बघत आहात. बिल्डिंगला मात्र OC, CC, सोसायटी हे सगळं काही झालेलं आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचा विचार केला तर सगळ्या बँकांकडनं आपल्याला लोनही उपलब्ध मिळेल. त्याच्याबद्दलही निश्चिंत राहा. त्याच्यामुळे आपण फ्लॅट बघत राहा. आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.